तर महत्त्वाची बातमी येते, पुणे अपघातात ब्लड रिपोर्ट फेरफार केल्याचं प्रकरणात आता मोठी अपडेट आली आहे। डॉक्टर अजय तावरेचे 5 जिल्ह्यात दलाल असल्याची माहिती समोर येते। ससूनमध्ये लवकर शस्त्रक्रिया व्हावी यासाठी दलाली घेतली जायची अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। आपल्यासोबत प्रतिनिधी अभिजित पोते जोडले गेलेत। अभिजित, नेमकं काय प्रकरण आहे? ससूनमध्ये दलाली घेतली जायची अशा धक्कादायक प्रकरण समोर येत आहे। नक्कीच मनुश्री, कल्याणी नगर अपघात प्रकरणी जो ससूनचे डॉक्टर खरं तर पोलिसांच्या अटकेत आहे ते अजय तावरेंचं आणखीन एक प्रकरण जे आहे ते आता समोर आलेलं आहे। ससूनमध्ये उपचारासाठी जे आहे ते तावरे हे दलाली घ्यायची अशी एक धक्कादायक माहिती खरं तर आता समोर येत आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जे जिल्हे आहेत तिथून तावरेंना संपर्क केला जायचा। खरं तर ससूनमध्ये मोठं वेटिंग असते आणि तिथंच चांगले उपचार मिळावे, लवकर उपचार मिळावे यासाठी दलाल जे आहेत ते थेट अजय तावरे जे ससूनचे डॉक्टर आहेत त्याच्याशी संपर्क करायची अशी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। कारण अशा प्रकारच्या तक्रारी पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांकडून पुणे पोलिसांकडे प्राप्त झालेल्या आहेत की शस्त्रक्रिया करायला असू दे किंवा ससूनमध्ये जी वेटिंग असते त्यासाठी तावरे यांना जर संपर्क केला तर ही सगळी कामं जी लोकांची कामे आहेत ती लवकर व्हायची। खरं बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना लवकर सेवा आणि शस्त्रक्रिया मिळावी यासाठी हे सगळे दलाल काम करत आहेत आणि हे जिल्ह्यातले जे दलाल आहेत खरं तर पश्चिम महाराष्ट्राला ते थेट अजय तावरेशी संपर्कात होते अशी एक धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। कारण या सगळ्या दलालांचं जे रॅकेट आहे ते तपास करत असताना पुणे पोलिसांकडे जिल्ह्यातनं अनेक तक्रारी अजय तावरेंच्या विरोधात जे आहेत ते प्राप्त झालेले पाहायला मिळतात। ससून रुग्णालयाचे अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आलेली आहेत। याच कल्याणी नगर अपघात प्रकरणी ब्लड फेरफार प्रकरण जे आहे ते अल्पवयीन मुलाचं गेल्या प्रकरणी अजय तावरेसह शिवानी अग्रवाल असेल, विशाल अग्रवाल असेल याला देखील पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यासह डॉक्टर हळनूर आणि ससूनचा एक शिपाई अटकेत असताना आता ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत त्या तक्रारीमधून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की अजय तावरेंशी अनेक दलाल जे ससून रुग्णालयात संपर्कात होते। जिल्ह्याभरातून जी लोक ससून रुग्णालयात उपचारासाठी यायची त्यांची कामी लवकरात लवकर व्हावं, त्यांना उपचार चांगले मिळावे यासाठी हे सगळे लोक जे आहेत ते या तावरेंना पैसे प्रोव्हाइड करायचे अशा तक्रारी आता मनुष्य समोर येताना पाहायला मिळतात। आणि पुन्हा एकदा ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार जो आहे प्रशासनाचा तो समोर आलेला पाहायला मिळतोय मनुष्य। नक्कीच, त्याच्यामुळे ससून या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णसेवेचाच कसा बाजार मांडला जात होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। धन्यवाद अभिजित या सविस्तर माहितीबद्दल।